अर्चना रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। मी येथे देशी अंड्याचं कालवण बनवणार आहे। त्यासाठी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, मीडियम आकाराचा 1 टोमॅटो बारीक चिरून काप घेतलेले आहेत, लसूण थोडासा घेतलेला आहे, कोथिंबीर, आल्याचा 1 तुकडा, वाटण न भाजता असे कच्चच पेस्ट करून घेणार आहे। सुरुवातीला मी खोबरं, लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घेणार आहे। हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा आता याचं मी वाटण करून घेणार आहे। इथे कढई छान गरम झालेली आहे, यामध्ये मी आता तेल टाकणार आहे। तेल इथे छान गरम झालेलं आहे, मी इथे वाटण तयार केलेले टाकणार आहे। हे एकजीव हलवून घेते इथे वाटण मी। मसाला इथे भाजत आहे तोपर्यंत आपण इथे अंड्याला काप करून घेणार आहे। अशा पद्धतीचे मी थोडे थोडे चाकूच्या साहाय्याने काप करून घेत आहे। इथे मसाला मी तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे। आता इथे मी घरचं तिखट टाकणार आहे, धनिया पूड 1 चमचा, चिमटभर हळद, बेसन 2 टेबलस्पून। मी इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहे। त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे। यामध्ये आता मी गरम पाणी टाकणार आहे। इथे कालवणाला छान उकळी आल्यावरती आपण त्यामध्ये ही सर्व अंडी टाकणार आहे। आपलं देशी अंड्याचं गावाकडल्या पद्धतीने इथे कालवण तयार झालेले आहे, साध्या सोप्या पद्धतीने। रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि